एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगार भरती 2025 महाराष्ट्रतर्फे ह्या एका हप्त्यामध्ये मी वारंवार पाहून राहिलो तर सर्वात जास्त मुलांचे जे कमेंट येऊन राहिले की सर एसआरपीएफ भोजन सेवकची भरती कधी निघणार आहे, एसआरपीएफ सफाईगारची भरती कधीपर्यंत येणार आहे। बस हे सर्वात जास्त मुलांचे हे एका आठवड्यामध्ये मी एक या ठिकाणी इमॅजिन केलं की मुलांचे सर्वात जास्त जे कमेंट या ठिकाणी येऊन आले की एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगारची भरती कधीपर्यंत निघणार आहे यावर मेन व्हिडिओ बनवा असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते आणि मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आणि एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगार ही जी भरती आहे लास्ट 2022 ला आली होती आणि ही जी भरती आहे गट संवर्गातली आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना एसआरपीएफ भोजन सेवक सफाईगार भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची यामध्ये काही अट नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये इंटरव्ह्यू नाही आहे। आपलं जे सिलेक्शन होणार आहे व्यावसायिक चाचणीवर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे। तर व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असते ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 15,000 ते 47,600 पर्यंत यामध्ये भेटते। तर एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगार भरतीची व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असते आणि कधीपर्यंत ही भरती निघणार आहे या भरतीचा याच्या अगोदर आलेला अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कोणत्या महिन्यापर्यंत ही भरती येऊ शकते याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा लास्ट जी भरती एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगारची आली होती तर ते 2022 ला आली होती आणि ही जी भरती आहे जवळपास 3 वर्षांना म्हणा 4 वर्षांना म्हणा येतच राहते। हे गट संवर्गातली भरती आहे एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगारची आणि याचा जे नुकताच जे शासन निर्णय सुद्धा आलाय त्यामध्ये सुद्धा जागा रिक्त आहे एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगारच्या। तर जेव्हा सुद्धा जागा रिक्त राहते तर त्या भरती त्या ठिकाणी काढल्या जातात ते लक्षात ठेवा आणि गृह विभागांतर्गत जे या भरतीचा शासन निर्णय आला होता आणि ही जी भरती आहे एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगारची ही गृह विभागांतर्गत येते आणि ही सरकारी नोकरी आहे। कारण की बरेच विद्यार्थी म्हणते की हे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे का, नाही हे सरकारी नोकरी लक्षात ठेवा एसआरपीएफ भोजन सेवक आणि एसआरपीएफ सफाईगारची। तर या भरतीमध्ये पात्रता काय ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर जेव्हा 2022 ला ही भरती आली होती आता सध्याच्या कंडिशनला ही भरती निघायची आहे एक लक्षात ठेवा। तर ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कधीपर्यंत येणार आहे। तर 2022 ला जे एसआरपीएफ भोजन सेवक सफाईगारची भरती आली होती तर ही जी भरती होती ऑफलाईन भरती राहते। तर भरपूर विद्यार्थ्यांना माहित नसते की ही भरती निघाली म्हणून ऑफलाईन पद्धतीने ही भरती असते, ठीक आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून ठेवा कारण की आपला मित्र डायरेक्ट भरतीवर चालला जाते तो आपल्याला सांगत नाही एक लक्षात ठेवा, हे रियालिटी आहे। 2022 च्या भरतीमध्ये तसंच त्या ठिकाणी झालं होतं की स्वतःच्या मित्रांना सुद्धा पोरं सांगत नव्हते, एकटे मुलं त्या ठिकाणी डायरेक्ट गट क्रमांकावर जातात ज्या ठिकाणी भरती होती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा खाली होत्या त्या ठिकाणी। तर ही जी भरती ऑफलाईन असते वयोमर्यादा जर विचार केला एसआरपीएफ भोजन सेवक सफाईगार भरतीमध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे। मागासवर्गीयांसाठी म्हणजे एससी कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट यामध्ये असते म्हणजे 18 ते 43 पर्यंत वयोमर्यादा असते आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 7वी पास लागते मुलांसाठी आणि मुलींसाठी। आणि त्याचबरोबर यामध्ये फीचा जर विचार केला खुला प्रवर्गासाठी 300 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 150 रुपये यामध्ये फी असते। तर 2022 ला ही लास्ट भरती आली होती आणि 2022 ला सुद्धा भरपूर मुलांचं सिलेक्शन एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगार भरतीमध्ये झालं होतं आणि मुलींचं जास्त यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। कारण की जेव्हा 2022 ला ही भरती निघाली होती तर एका गट क्रमांकावर 500-500 पोरं येत आणि पोरींचा जर आपण संख्या पाहिली तर 1-2 मुली त्या ठिकाणी येत आहे। नाहीतर जे मागचे पोरं होते तर त्यांना तुम्ही विचारता काही विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला सांगताना दिसणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं जे एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर म्हणून त्याची जी लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर ते जॉईन करून घ्या कारण की त्यामध्ये कोणतीही सरकारी नोकरीची भरती निघाली त्याची जाहिरात आपण त्या ग्रुपवर टाकून देत असतो। तर पहा आता एसआरपीएफ भोजन सेवक एसआरपीएफ सफाईगार भरती या संदर्भात जे याच्या अगोदर जे शासन निर्णय आलेला आहे तर मी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर यामध्ये वर्ग ड कर्मचारी तर पहा भोजन सेवक
35 नंबर पहा भोजन सेवक ड वर्ग, तर यामध्ये 32 जागा यामध्ये रिक्त आणि पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। आणि त्यानंतर 38वा क्रमांकाचा तुम्ही पद बघू शकता, सफाईगार ड वर्गाचं पद आहे, गट ड संवर्गातलं, तर 23 जागा यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत यामध्ये असणार आहे। तर ही जी भरती निघत असते प्रत्येक गट क्रमांकामध्ये याच्या जागा असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये भोजन सेवकच्या असते, कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये सफाईगारच्या असते, कॅटेगरी वाईज यामध्ये जागा असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं SRPF भोजन सेवक सफाईगार भरतीमध्ये यामध्ये पेपर नाही आहे, ग्राउंड नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, तर व्यावसायिक चाचणीवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर आता ही भरती SRPF भोजन सेवक सफाईगारची भरती कधीपर्यंत निघू शकते असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा याच्या अगोदर शासन निर्णय आलेला आहे आणि ही जी भरती 3 ते 4 वर्षांनी जे येतच असते, 2022 ला इथून आली होती, 2022 नंतर आता 3 वर्ष या ठिकाणी होत येऊन राहिले, अजूनही या ठिकाणी भरती आली नाही, लक्षात ठेवा। ही भरती कधीपर्यंत येणार आहे, तर पहा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत निघण्याचे चान्स आहे, लक्षात ठेवा। दाट शक्यता की SRPF भोजन सेवक सफाईगारची भरती ऑगस्ट महिन्यामध्ये निघू शकते। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की समोर जे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता सुद्धा लागणार आहे, निवडणुका सुद्धा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, तर ह्या समोर जे निवडणूक आहे, तर ह्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा ही भरती आपल्याला पाहायला भेटू शकते, लक्षात ठेवा। कारण की बऱ्याच काही जाहिराती येऊन आल्या, 75,000 प्लस जागांसाठी मेगा भरती जे येऊन राहिली, तर यामध्ये जे हे अलग सुद्धा ही सुद्धा भरती या ठिकाणी पडू शकते, लक्षात ठेवा। कारण की निवडणूक आहे आणि याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो गृह विभागाचा हा शासन निर्णय आला, जागा यामध्ये रिक्त आहे, लक्षात ठेवा। तर ते भरती निघण्याचं जे कारण आहे, समोर निवडणूक आहे, लक्षात ठेवा, त्यांना सुद्धा सांगायला होते की आम्ही एवढ्या जागा या ठिकाणी काढल्या बाबा, एक लक्षात ठेवा। तर समोर जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, नगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, त्याचबरोबर पंचायत समिती झालं, तर ही भरती जवळपास आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता लागू शकते, ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तर जवळपास सप्टेंबर ते ऑगस्ट महिन्याच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला ही भरती पाहायला भेटू शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर या भरतीमध्ये व्यावसायिक चाचणी आहे। तर भोजन सेवकची यामध्ये व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे आहे, तर भोजन सेवक पदामध्ये जे व्यावसायिक चाचणी यामध्ये 100 मार्काची असते। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो एका रूम मध्ये नेला जाते भोजन सेवकसाठी, तर आपल्याला जे त्या ठिकाणी स्वयंपाक करून दाखवावं लागते भोजन सेवक पदामध्ये मुलांना आणि मुलींना, आणि आपल्याला 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागते। तर पोळ्या, त्याला चपाती म्हटलं जाते, हा पदार्थ बनवायला लावते, याच्यासाठी 20 मार्क राहते। त्याचबरोबर आपल्याला मिक्स भाजी कोणती बनवायला लावते, त्याच्यासाठी 20 मार्क असते। त्याचबरोबर आपल्याला शिरा बनवायला लावते, त्याच्यासाठी 20 मार्क असते। त्याचबरोबर आपल्याला दाल फ्राय बनवायला लावते, त्याच्यासाठी सुद्धा 20 मार्क असते। आणि त्याचबरोबर पोहे आपल्याला बनवायला लावते, त्याच्यासाठी सुद्धा 20 मार्क असते। असे 5 पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागते। जवळपास 55 ते 55 मिनिटाचा टाइम त्या ठिकाणी भेटते। 55 मिनिटांमध्ये आपल्याला हे 5 पदार्थ या ठिकाणी करून दाखवावं लागते। ज्यांना जास्त मार्क पडले, ज्यांनी चांगल्या पद्धतीने स्वयंपाक केला, चांगल्या पद्धतीने केला, त्यांना चांगले मार्क भेटले, त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये होते। पेपर नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, हाईट नाही आहे, यामध्ये काहीच नाही, तर डायरेक्ट व्यावसायिक चाचणीवर आपलं सिलेक्शन होते। आणि सफाईगार पदामध्ये जर पाहिलं आपण, तर सफाईगार पदामध्ये आपल्याला एका रूम मध्ये नेलं जाते आणि रूमची आपल्याला साफसफाई करून दाखवावं लागते। तर सफाईगार पदामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा 100 मार्काची व्यावसायिक चाचणी होते। रूम साफ करायला लावते आपल्याला पहिलं 35 मार्कासाठी, आणि प्रसाधन गृह साफ करायला लावते, त्याच्यासाठी 35 मार्क, आणि कचरा साफ करायला लावते, झाडू मारायला लावते, याच्यासाठी 30 मार्क, अशा प्रकारे 100 मार्काचा व्यावसायिक चाचणी होते। अशी पूर्ण प्रोसेस आहे। तर लवकरच जे हे भरती तुम्हाला ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या आसपास पाहायला भेटू शकते। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय